मासेमारी ही अन्न पुरवठ्याच्या दृष्टीने जीवनावश्यक बाब आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या मासोळ्यांसाठी खवय्यांची विशेष मागणी असते। अशातच चांदूर रेल्वे तालुक्यातील एरड येथे बेमडा नदीच्या धरणातून तब्बल 20 किलोच्या जवळपास मासोळ्या मच्छीमारांच्या जाळ्यात येत असून पावसाळ्यातही मासेमारीचा व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरू असल्याचे दिसते। 3 महिन्याच्या कडक लॉकडाऊनमध्ये अनेक व्यवसाय मंदावले होते, त्यात मच्छीमारीच्या व्यवसायाचा सुद्धा समावेश होता। लॉकडाऊनमध्ये मासोळीची मागणी कमी होती। आता लॉकडाऊन शिथिल होत असताना व हॉटेल सुद्धा सुरू झाल्यामुळे मच्छीची मागणीही वाढत आहे। पावसाळा सुरू झाला असताना चांदूर रेल्वे तालुक्यातील एरड येथील बेमडा नदीवरील धरणाला चांगले पाणी आले आहे। अशातच या नदीतील मासोळी पकडण्यासाठी कंत्राट देण्यात येतो। हा ठेका एका कंत्राटदाराला मिळाल्याने या कंत्राटदाराकडून एरड येथील मच्छीमार मासोळ्या पकडतात। यामध्ये मच्छीमारांना केवळ प्रति किलो प्रमाणे पकडण्याचे पैसे मिळते। गेल्या काही दिवसांपासून या नदीतून मोठमोठ्या मासोळी मच्छीमारांच्या जाळ्यात लागत आहे। तब्बल 20 किलोची एकच मासोळी मिळत असल्याचे दिसले। याच ठिकाणाहून नांदगाव खंडेश्वर तालुक्यात तसेच यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा मासे पुरवठा होतो। हे आमचं एरड गावावरली ही आमची बेमडा नदी। आम्ही जातीनं भोई आहोत। आमचा व्यवसाय मेन मच्छीमार आहे आणि आमचा घर प्रपंच व्यवहार वगैरे सगळं आमच्या धंद्याच्या भरवशावर होतो। आणि हे जे धरण आहे हे ठेकेदारीमध्ये गेलेलं आहे आणि आम्ही या ठेकेदारी गेलेले असून आम्ही यांच्या अंडरमध्ये व्यवसाय करतो। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।